आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ट्रायंगल किंवा क्वाड्रिलेटरलचा एरिया जो आहे डिटर्मिनंटचा वापर करून आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो किंवा आपल्याला समजा 3 पॉईंट दिलेले आहेत तर त्या 3 पॉईंट जे आहेत हे कोलिनियर आहेत का नाहीत हे आपण डिटर्मिनंटचा वापर करून कसं सांगू शकतो. म्हणजेच ते 3 पॉईंट जे आहेत हे एका लाईनवर आहेत का नाहीत तर हे आपण कशावरून सांगू शकतो ते आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे. तर असे तुम्हाला 3 पॉईंट दिलेले असतील ट्रायंगलचा एरिया फाइंड करताना किंवा कोलिनियर पॉईंट आहेत का नाहीत असं तुम्हाला विचारलं तर त्या केसला तुम्हाला 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिलेले असतील. समजा त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, समजा हा ए पॉईंट आहे त्याचे आपण कोऑर्डिनेट घेतले x1 y1 त्याची आपल्याला व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 3 1. नंतर सपोज सेकंड पॉईंट आहे आपल्याकडे त्याचे कोऑर्डिनेट आहे समजा x2 y2 म्हणजे त्याची आपल्याला व्हॅल्यू त्यांनी दिली आहे या ठिकाणी -1 1. थर्ड पॉईंट आहे समजा सी त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे x3 y3 ची व्हॅल्यू दिलेली आहे -3 ठीक आहे. मग काय करायचं आपल्याला तर एक डिटर्मिनंट बनवायचा तर इथे आपल्याला काढायचा एरिया कशाचा ट्रायंगलचा ABC या ट्रायंगलचा आपल्याला एरिया काढायचा हे पॉईंट आहेत ABC. मग काय करणार आपण इथे लिहिणार 1/2 आणि एक आता डिटर्मिनंट बनवायचा आपल्याला 3/3 ऑर्डरचा. मग इथे ज्या एक्सच्या व्हॅल्यू आहेत त्याचा पहिला कॉलम 3 -1 -3 3 -1 -3 त्यानंतर 1 3 -2 1 3 -2. आता इथं तर हे नंबर झाले इथं 2च कॉलम झाले 3 रोज झाले पण 2च कॉलम झाले आपल्याला 3 कॉलम करायचे आहेत. मग त्यासाठी काय करणार तुम्ही 1 1 1 लिहायचा प्रत्येक वेळेस. ठीक आहे या टाईपच्या प्रॉब्लेममध्ये. आणि इथून एवढा हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा जे काय असेल त्याला 1/2 लास्टला मल्टिप्लाय करायचं. मग ते मल्टिप्लाय केलं की तुम्हाला काय मिळेल एरिया ऑफ ट्रायंगल जो काय आहे ट्रायंगलचा तुम्हाला एरिया मिळून जाईल. ठीक आहे. जर याची व्हॅल्यू 0 आली तर हे तीनही पॉईंट जे आहेत हे एकाच लाईनवर आहेत असं आपण म्हणणार. ठीक आहे. याची काही ना काही व्हॅल्यू आली 0 सोडून. ठीक आहे. तर त्याचा अर्थ तो काय आहे हे 3 पॉईंट जे आहेत ते ट्रायंगलचे आहेत. तर 0 व्हॅल्यू आली तर कोलिनियर आहेत म्हणजे एकाच लाईनवर आहेत. आता राहिला प्रश्न क्वाड्रिलेटरलचा एरिया कसा फाइंड करायचा. चौरस चौकोन आयात. ठीक आहे. तर रोम्बस क्वाड्रिलेटरल काय असेल रेक्टँगल असेल त्याचा एरिया कसा फाइंड करायचा. मग समजा तुम्हाला त्यावेळेस 4 पॉईंट दिलेले असतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ए बी सी आणि डी असे हे 4 पॉईंट्स तुम्हाला दिलेले असतील. मग त्या अशा केसला तुम्हाला ह्या खालच्या ट्रायंगलचा सेपरेट एरिया काढावा लागेल. ए बी सी हे 3 पॉईंट असतील. मग ए बी सी यांच्या तिन्हीची एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी येईल. या तिन्ही पॉईंटची वायची व्हॅल्यू y1 y2 y3 ती दिल्याची नंतर 1 1 1 लिहायचा. ठीक आहे. त्याचा डिटर्मिनंट बनेल त्याला तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल अशा प्रकारे 1/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग तुम्हाला एरिया मिळेल कशाचा या खालच्या ट्रायंगलचा. त्यानंतर तुम्हाला ए डी सी हा जो ट्रायंगल आहे याचा एरिया तुम्हाला कॅल्क्युलेट करावा लागेल. मग याचा एक्सची व्हॅल्यू याची एक्सची व्हॅल्यू याची एक्सची व्हॅल्यू जी काय असेल तुम्हाला इथे लिहून टाकायची. नंतर याची वायची व्हॅल्यू याची वायची व्हॅल्यू याची वायची व्हॅल्यू जी काय असेल लिहायची नंतर 1 1 लिहून टाकायचं. ठीक आहे. तर त्याला परत सॉल्व्ह करायचं. याच जसं मी तुम्हाला सांगेल या ठिकाणी कसं सॉल्व्ह करायचं ते त्याची तुमची काही ना काही व्हॅल्यू येईल. त्या दोन्हीची जे काही ट्रायंगलची तुम्हाला व्हॅल्यू मिळेल एरियाची त्या दोन्हीच्या व्हॅल्यूची आपल्याला काय शेवटला ॲडिशन करायची जोडायची. म्हणजेच त्या आपल्याला काय मिळेल पूर्ण क्वाड्रिलेटरलचा एरिया जो आहे तो मिळून जाईल. कसं कॅल्क्युलेट करायचं त्याबद्दल तुम्हाला मी सांगितलं. तुम्हाला शक्यतो त्याच्यावरती प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस तसे नाहीच आहेत म्हणून मी क्वाड्रिलेटरलचा पार्ट काय सांगणार नाहीये. रॅलीमध्ये तसा एक प्रॉब्लेम आहे आय थिंक तर तुम्ही पाहू शकतात ट्राय करू शकतात. तर सगळ्यात सुरुवातीला आता याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करणार हे पहा. सगळ्यात पहिले आपल्याला जे पॉईंट दिलेले असतात त्या व्हॅल्यूज जे आहेत आपल्याला लिहून घ्यायच्या. आपण इथे लिहिणार सगळ्यात पहिले ए म्हणजेच x1 y1 त्याचे कोऑर्डिनेट असणार आहेत. ए पॉईंटचे x1 y1 याची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी दिली आहे T1. त्यानंतर बी त्याचे कोऑर्डिनेट समजा आपण कन्सिडर केले x2 y2 त्याची आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे -1 3. त्यानंतर सी म्हणजेच त्याचे आता कोऑर्डिनेट x3 y3 त्याची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे -3 -2. ठीक आहे. याच्यानंतर पुढे काय आता तुम्हाला ह्याचं आता ए बी सी हे 3 पॉईंट झाले म्हणजे कशाचे आता हे 3 पॉईंट झाले तर ट्रायंगलचे 3 पॉईंट. मग त्याचा करायचा आपल्याला एरिया फाइंड करायचा आहे. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल.
हुज व्हर्टायसेस म्हणजे एक प्रकारे त्याचे पॉईंट. ठीक आहे. आणि त्या पॉईंटची आपल्याला त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण ऑलरेडी लिहिली आहे. म्हणून इथे आपल्याला आता एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ABC इक्वल टू 1/2. हे तुम्ही आता ती व्हॅल्यू जी आहे ती लिहिणार आहात. सगळ्यात पहिले इथं असेल x1 x2 x3 म्हणजे जेवढं काय एक्सच्या व्हॅल्यू ते खाली कशा लिहायच्यात. त्यानंतर y1 y2 y3 इथे पण तुम्हाला सगळ्या yच्या व्हॅल्यू लिहून टाकायच्या आहेत एका खाली एक. आणि त्यानंतर इथे 1 1 1 लिहायचं. हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी म्हणजे ही स्टेप इथून एवढी जी लिहिली ही इथून एवढी ही तुम्हाला लिहायची गरज नाही आहे. मग तुम्हाला माहीत असावं कळावं यासाठी हे लिहिलं आहे. यानंतर मग आता आपण इथे x1 x2 y1 y2 y3च्या ठिकाणी व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पुट करूयात. 3 -1 -3 मग इथे लिहूयात 3 -1 -3 नंतर 1 3 -2 1 3 -2 आणि इथे येईल 1 1. इथं कोणाला काही डाऊट असेल मनामध्ये शंका असतील विचारून घ्या. यानंतर therefore area of triangle ABC इक्वल टू सॉरी इथं 1/2 लिहायचं राहिला. बरोबर आहे. ठीक आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही अगोदर हा डिटर्मिनंटचा डायरेक्ट जरी सॉल्व्ह करून घेतला शेवट त्याला नंतर 1/2 न मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा चालतं. किंवा आता जी मी इथे प्रोसिजर करणार आहे ती जर तुम्ही केली तरी सुद्धा चालते. ठीक आहे. जे तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकतात. सगळ्यात पहिले हा मी 1/2 इथे लिहून टाकला. ठीक आहे. इन ब्रॅकेट सगळ्यात पहिले हा नंबर घ्या जो आहे 3. मग या 3ची ही रो सोडून द्या हा कॉलम सोडून द्या. जसं आपण 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला सेम तसंच करायचं आता. 3 1 -2 1 आपल्याला लिहायचा आहे. म्हणून इथे मी लिहिणार आता 3 1 -2 1 इथं आहे +1 साइन चेंज करायचं मग -1. यानंतर या ठिकाणी येईल आता या 1ची रो सोडा कॉलम सोडा शिल्लक राहिलेला नंबर घ्या -1 1 -3 1 -1 1 -3 1 नंतर हा नंबर आहे 1 याची रो आणि हा कॉलम सोडून द्या शिल्लक राहिलेले हे नंबर्स आहेत ते लिहून टाका. ठीक आहे. आपण लिहायचं त्या 1ची रो सोडली कॉलम सोडला शिल्लक राहिलेले नंबर आहेत -1 3 -3 -. ठीक आहे. ब्रॅकेट क्लोज केला. यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये therefore एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू हा 1/2 लिहून टाकला. इन ब्रॅकेट हा 3 इन ब्रॅकेट 3 × 1 -1 × -2 नंतर -1 -1 × 1 -3 × 1 किंवा 1 × -3 नंतर +1 इन ब्रॅकेट -1 × -2 -3 × -3 लास्टला कर्ली ब्रॅकेट आपण क्लोज करून टाकणार. ठीक आहे. थोडा काही पण याला मी तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेट करून सांगतो समजून सांगतो. तुम्ही इथून ह्या 1/2 पासून पूर्ण लास्टला जे काही दिसते तिथपर्यंत एलसीवर व्हॅल्यू टाकली की याचं डायरेक्ट आन्सर तुमचं येऊन जाईल. ठीक आहे. या प्रकारे तुम्ही याला कॅल्क्युलेट करणार आहात. अजून एक वे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. क्रॉस चेक करण्यासाठी. तर सगळ्यात पहिले आता हे तुम्हाला सांगून त्याचं आन्सर काय येतं आहे. हा 1/2 आहे तो 1/2 समजा लिहिला या ठिकाणी आपण. तर ब्रॅकेटमध्ये ते राहील आता 3 × 1 3 3 हा 3ला 3 लिहिला 3 × 1 आला 3 -1 -1 × -2 येईल +2 3 + 2 5 5 × 3 15 म्हणजे इथून एवढ्या टर्मची व्हॅल्यू आलेली आहे 15. त्यानंतर -1 × 1 -1
आणि मायनस इंटू प्लस -1 इंटू -3 +3 -1 2 आला 2 इंटू -1 -2 त्याच्यानंतर -1 इंटू -2 मायनस इंटू मायनस प्लस 1 इंटू 2 2 त्याच्यानंतर मायनस इंटू प्लस -3 मायनस इंटू मायनस प्लस इंटू 3 9 9 प्लस 2 11 11 इंटू 1 11 प्लस 11 -2 प्लस 11 समजा आपण केला तर व्हॅल्यू काय येते 9 येते तर 9 आणि 15 24 एवढी व्हॅल्यू बनेल या ठिकाणी ठीक आहे जो 24 जो आहे त्याला हा 1/2 कसा असणार आहे मल्टिप्लाय कारण ही ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू आली आहे आणि ब्रॅकेटला हा 1/2 कसा असणार आहे मल्टिप्लाय म्हणजे 1/2 इंटू 24 ठीक आहे 1/2 इंटू 24 बार दुने 24 इथे लिहिणार आपण आता डायरेक्ट 12 त्याचं काय असणार आहे आन्सर असणार आहे फायनल आन्सर ठीक आहे तर इथून एवढी तुम्ही स्टेप कॅल्क्युलेट टाकली की तुमचं आन्सर काय येईल 12 येईल जर नाही आलं तर समजून घ्या तुम्ही कॅल्क्युलेट टाकताना कुठला तरी काहीतरी ब्रॅकेट किंवा प्लस मायनस साईन जो आहे तुमचा मिस झाला आहे ठीक आहे तो तुम्ही परत क्रॉस चेक करून परत कॅल्क्युलेट करणार आहात लिहिणार आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 12 एरिया जो आहे हा आपण कशात मोजतो युनिट स्क्वेअर किंवा स्क्वेअर युनिटमध्ये इथे युनिट आपल्याला दिलेलं नाही आहे म्हणून आपण इथे लिहिणार स्क्वेअर युनिट म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर मीटर स्क्वेअर mm स्क्वेअर असं आपण लिहितो म्हणजे युनिट जे काय असेल त्याचा आपण स्क्वेअर लिहितो इथे युनिट दिलेलं नाही म्हणून आपण स्क्वेअर युनिट किंवा युनिट स्क्वेअर आपण लिहिणार आहोत ठीक आहे तर हा आला एरिया आता एवढाच एरिया निश्चित आहे का हा बरोबर आहे का आता हे कसं क्रॉस चेक करायचं तर त्यासाठी आपल्याला करायचं कॅल्सीवर आपण जसं डिटर्मिनंट कॅल्क्युलेट केला 3/3 ऑर्डर तसंच करायचं फक्त त्याला यावेळेस आपल्याला 1/2 न मल्टिप्लाय करायचं आहे ठीक आहे कसं करायचं ते सांगतो सगळ्यात पहिले आपण ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्सीवर एंटर करायची आहे त्यासाठी काय करायचं सगळ्यात पहिले आपण मोड बटन प्रेस करायचं आहे 6 नंबर मॅट्रिक्स आला 1 नंबर मॅट्रिक्स ए घेतला मॅट्रिक्सची ऑर्डर आहे किंवा डिटर्मिनंटची ऑर्डर आहे आपली 3/3 31 प्रेस केला आता आपल्याला व्हॅल्यूज एंटर करायच्या 311 311 यानंतर -131 -131 याच्यानंतर -3 -2 1 -3 -2 -1 बरोबर ना -3 -2 1 लास्टला सॉरी 1 आहे ठीक आहे एंटर झाल्यानंतर ऑनचं बटन प्रेस करायचं नंतर शिफ्ट 4 7 नंबरला डिटर्मिनंट प्रेस करा परत शिफ्ट 4 बॅट ए हवा आपल्याला 3 प्रेस केला बॅट क्लोज करा आणि याला काय होता 1/2 मल्टिप्लाय होता आपण टाकणार 1/2 इंटू आन्सर आलेला आहे 12 आणि आपला इथं आन्सर आलेला आहे 12 म्हणजे आपला याला आन्सर बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही क्रॉस चेक करू शकता जर नाही आलं तर समजून घ्या या स्टेपमध्ये तुम्ही काही मिस्टेक केली आहे किंवा इथं मिस्टेक केली आहे किंवा इथं ज्या व्हॅल्यू दिल्यात यात लिहितानाच कुठं तुम्ही मिस्टेक केली आहे ठीक आहे तर ते तुम्हाला परत क्रॉस चेक करावं लागू शकतं तर शक्यतो तुम्हाला सांगायचं झालं ना ही स्टेप कोणी कोणी बघत बसत नाही एक्झामिनेशनमध्ये तुमच्याकडे समजा जर इन केस वेळ राहिला नाही असं डायरेक्ट तुम्ही आता जसं कॅल्क्युलेट केलं तसं करायचं आणि डायरेक्ट हे जे आन्सर आलं असतं ना कॅल्सीवरचं इथं आपलं हे जे मिळालं ते लिहून टाकायचं म्हणजे काय इन केस तुमचं चुकणार आहे चुकते समजा आणि एक्झामिनर काय अशी एवढी काय प्रत्येक स्टेप चेकच करतात असं काही नाही ठीक आहे चेक केलं गोष्ट वेगळी शक्यतो चेक करत नाही मग तशा केसला तुम्ही डायरेक्ट तसं आन्सर लिहून टाकलं तर तुमचे त्या चेक करणारे डायरेक्ट हेच स्टेप पाहिले तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतात मग मार्क्स काढण्याचे चान्सेस कमी होतात त्यामुळे तुम्ही असं करू शकतात चला एवढं लिहून टाका बाकी काही डाऊट असेल तर विचारून घ्या हा क्वेश्चन इथं असल्याने लगेच सॉल्व्ह करायचा आहे तुमचं आन्सर काय ते त्याचे लगेच चेक करून घ्यायचं आहे जे ऑनलाईन पाहणारे आहेत ते त्यांचं तुमचं जे काही आन्सर येतं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करतील आणि तुमच्यासाठी इम्पॉर्टंट व्हिडिओची लिंक जी आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये दिली ती तुम्ही नंतर पाहून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आहे शो दॅट द पॉईंट्स 8,1 3,-4 2,-5 आर कोलिनियर युझिंग डिटर्मिनंट आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे डिटर्मिनंटचा यूज करायचा वापर करायचा आहे आणि दिलेले हे जे 3 पॉईंट्सचे जे वाटायचंच आहे कोऑर्डिनेट्स आहेत तर हे 3 पॉईंट जे आहेत हे कोलिनियर आहेत हे आपल्याला दाखवायचं आहे कोलिनियर म्हणजेच एका लाईनवर असलेले एका स्ट्रेट लाईनवर असलेले हे तिन्ही पॉईंट्स आहेत हे आपल्याला दाखवायचं त्यासाठी काय करायचं आहे जे आपण आता ट्रायंगलसाठीची एरिया फाइंड करण्यासाठी जी प्रोसिजर वापरली तीच प्रोसिजर वापरायची शेवटला आन्सर जर 0 आलं त्याचा अर्थ दिलेले 3 पॉईंट जे आहेत ते कोलिनियर आहेत ठीक आहे म्हणून लिहिताना आपण काय लिहिणार आता या ठिकाणी
कोलिनियर पॉईंट दाखवताना डायरेक्ट डिटर्मिनंट लिहायचा आहे आणि त्याची व्हॅल्यू 0 येते का नाही तेवढं फक्त आपल्याला पाहायचं आहे. फक्त तिथं 1/2 आता लिहायची गरज नाही, एरिया इक्वल लिहायची गरज नाही. म्हणून इथे आता आपण आन्सर आता लिहिणार. आन्सरमध्ये सगळ्यात पहिले 3 पॉईंट कन्सिडर करणार ABC. त्यांचे x1 x2 y1 y2 सॉरी x1 y1 A साठी लिहिणार आपण आणि त्याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे या ठिकाणी 8, त्याच्यानंतर B साठी आपण इथे लिहिणार x2 y2 3, -4 आणि C पॉईंट लिहिणार. त्यामध्ये येईल आता x3 y3 इक्वल टू 2, -5. या ABCच्या ठिकाणी तुम्हाला PQR लिहायचं असेल तर जसा लिहिला तरी सुद्धा चालतो. तर तुम्हाला दुसरं काय अल्फाबेट वापरायचं असेल ते वापरले सुद्धा चालतात. ठीक आहे. प्रत्येक वेळेस काय ABCच वापरावं असं काही नाही, किंवा XYZ वापरावं असं पण काही नाही, किंवा PQR वापरावं असं पण काही नाही. ठीक आहे. हां, आता आपण इथे लिहिणार D इक्वल टू किंवा डेल्टा इक्वल टू. D इक्वल टू किंवा डेल्टा इक्वल टू. आता आपल्याला डिटर्मिनंट बनवून घ्यायचं आहे. 8, 3, 2 8, 3, 2 1 -4 -5 1 -4 -5 लास्टला 1 1. ठीक आहे. तर या डिटर्मिनंटला आपल्याला आता सॉल्व्ह करायचं. जर आन्सर 0 आलं दिलेले तीनही पॉईंट्स कोलिनियर आहेत. जर नाही आलं तर ते कोलिनियर नाही आहेत, म्हणजेच एका लाईनवर नाही आहेत, म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी ते असणार आहेत. याचा अर्थ हा आहे. हे नॉन कोलिनियर आपण त्याला म्हणतो. तर ठीक आहे. आता डिटर्मिनंटला सॉल्व्ह करायचं. जसं आपण आता डिटर्मिनंट सॉल्व्ह केला सेम त्याच वेळी डिटर्मिनंटला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. मग इथे येईल आता D इक्वल टू सगळ्यात पहिले 8, या 8ची रो आणि हा कॉलम सोडून द्या. शिल्लक राहिले हे जे 4 नंबर्स आहेत हे इथे घ्यायचे आहेत आपल्याला. इथून मी डाटा त्याला कॉपी करून इथे घेऊन टाकले. ओके, सगळ्यात सोपी वे हाच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर आहे या ठिकाणी 1. याचा साईन कसं आहे प्लस, मग पहिले लिहिणार -1. या 1ची रो सोडून द्या, कॉलम सोडून द्या. शिल्लक राहिले नंबर 3 1 2 1. ठीक आहे. ते आता आपल्याला 2x2 ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत. इथे येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये हा 3 2 होता, कॉपी केला, इथं घेतला. 1 1 होता, तो पण इथून मी कॉपी करून घेऊन टाकतो. याच्यानंतर लास्टचा हा +1. याची पण ही रो सोडून द्या आणि हा कॉलम सोडून द्या. शिल्लक राहिले हे 4 नंबर्स आहेत 3 -4 2 -5. हे आपल्याला या ठिकाणी 2x2च्या ऑर्डरच्या डिटर्मिनंटमध्ये लिहायचे आहेत किंवा घ्यायचे आहेत. इथे येईल आता हे 4 नंबर्स, तर ते इथून मी डायरेक्ट कॉपी करून घेतो. ठीक आहे. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग काय येईल आता नेक्स्ट स्टेपमध्ये, देअरफॉर D इक्वल टू 8 इन ब्रॅकेट -4 × 1 -1 × -5 नंतर -1 इन ब्रॅकेट 3 × 1 -1 × 2 +1 +1 इन ब्रॅकेट 3 × -5 -4 × 2 4 × आणि तो एवढी स्टेप आता कॅल्सी तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फायनल व्हॅल्यू मिळेल डिटर्मिनंटची. देअरफॉर D इक्वल टू याची व्हॅल्यू जशी 0 आली पाहिजे, नाही आली तर क्रॉस चेक परत एकदा करून घ्यायचं. ठीक आहे. तर हा 8 ला 8 लिहिला इन ब्रॅकेट -4 × 1 -4 -1 × 1 -1 -1 × -5 +5. ठीक आहे. नंतर -1 3 × 1 3
मायनस 1 इंटू 2 2 2 इंटू मायनस -2 त्यानंतर +1 प्लस इंटू मायनस -3 इंटू 5 15 नंतर मायनस इंटू मायनस प्लस +4 इंटू 2 +8 आता इथे काय व्हॅल्यू ती पहा -4 +5 म्हणजे व्हॅल्यू इन 1 इंटू 8 8 या ठिकाणी व्हॅल्यू आली 8 ठीक आहे त्यानंतर 3 - 2 व्हॅल्यू आली 1 इंटू -1 -1 ठीक आहे इथपर्यंत काम संपलं त्यानंतर -15 +8 आहे इथे व्हॅल्यू काय येईल -7 -7 इंटू 1 -7 -1 -7 -8 होईल -8 आणि हा +8 किती व्हॅल्यू होईल 0 म्हणजे याची व्हॅल्यू काय येते 0 येत आहे ठीक आहे असं तुम्ही कॅल्क्युलेटर टाकून चेक करू शकतात किंवा डायरेक्ट हा डिटर्मिनंट तुम्ही कॅल्क्युलेट टाकू शकता त्याची व्हॅल्यू या ठिकाणी 0 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याच्यात तुम्हाला हे फायनली कळून जाईल इथे व्हॅल्यू 0 आली आहे म्हणून आता आपण इथे लिहू शकतो देअरफोर गिवन पॉइंट्स आर कोलिनियर समजा क्वेश्चन असता असाच कोलिनियर आहे का नाही ते सांगा सो दॅटच्या ऐवजी आहे का नाहीत हे पॉईंट दिले कोलिनियर आहेत का नाहीत हे सांगा आणि समजा तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर इथं 0 व्हॅल्यू आलेली नसती तर ह्याला तुम्हाला फक्त लिहायचं आहे कोलिनियरच्या ऐवजी नॉन कोलिनियर म्हणजे कोलिनियरला तुम्हाला अगोदर शब्द लिहायचा आहे नॉन कोलिनियर एवढं लिहायचं आहे गिवन पॉईंट्स आर कोलिनियर बस ह्या लिहायचं फायनल आन्सर याला लिहून टाकायचं आहे बाकी काय डाऊट असेल तर विचारून घ्यायचं आहे आणि आपलं आजचं जे लेक्चर आहे ते संपलेलं आहे आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये